महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा। आज आपला महाराष्ट्र झालाय 66 वर्षांचा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हुतात्मा स्मारकाला केलं अभिवादन। महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन असल्याचं केलं अधोरेखित। एक्सप्रेसवरील मिसिंग लिंकचं आज होणार लोकार्पण। प्रवाशांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, तर वेळेतही 30 मिनिटांची होणार बचत। जगभरातल्या कामगारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा। जागतिक कामगार दिनाच्या सर्व श्रमिकांना शुभेच्छा। लाडक्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचं 14व्या वर्षात दमदार पदार्पण। 13व्या वर्षाचा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा दणदणीत आणि संस्मरणीय प्रवास। गेल्या 13 वर्षांपासून जय महाराष्ट्राची थेट अचूक बिनधास्त पत्रकारिता, जनतेशी बांधिलकी ठेवत जय महाराष्ट्राचा प्रशासनावर अंकुश। मुंबईतील 227 वॉर्डमध्ये घुमणार जय जय महाराष्ट्रचा नारा। भाजप मुंबईकडून महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन। मुंबईत एकाच वेळी 227 ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन। वाहतूक कोंडीचा खासदार सुप्रिया सुळेंना फटका। मुंबईहून पुण्याला जाताना 2 तास वाहतूक कोंडीत अडकल्या। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। नागठाणेजवळ कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनं अडकली। कोलकातामध्ये स्ट्रॉंग रूम समोर तृणमूलचे कार्यकर्ते मतपेट्या उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचा तृणमूलचा आरोप। कोलकातामध्ये सुरक्षा दल तैनात। राज्यात आजपासून जनगणना। 15 मे पर्यंत ऑनलाईन माहिती भरण्याची संधी। महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ। पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना गिफ्ट। आजपासून 15 डब्यांची लोकल धावणार। विरार ते डहाणू मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा। युद्धभीतीनं तेलाच्या किमती वाढल्या। खनिज तेल $126 4 वर्षातील उच्चांकी पातळी। घरच्या मैदानावर गुजरातची बाजी। बंगळुरूवर 4 विकेट्सनं मिळवला विजय। आज जयपूरमध्ये राजस्थान समोर दिल्लीचं आव्हान। दोन्ही संघ विजयासाठी कसणार कंबर।